हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता इथे इंद्रा जो आहे तो मशीन रिपेअर करत असतो आणि त्यावेळी विक्रांतला त्याच्या शेजारचा माणूस सांगत असतो की आता ही एवढी वाढणार आहे आणि ह्याचा मृत्यू होणार आहे, हे नक्की आहे. तर आता विक्रांतने हीट आणखी वाढलेली आहे आणि इकडे राणीचे बुवा आणि आई दोघेही जण राणीच्या घरी आलेले असतात, पण राणी मात्र घरी नसते. आणि इकडे मालतीने त्या दोघांना आल्यानंतर पाहिलं आणि लगेचच बोलू लागली की या या, तुमचीच कमी होती, तुमच्या मुलीमुळे आमची वाट लागली आणि तुम्ही आलात आणखी आमची वाट लावायला. तर आता मालती कुठेही त्या दोघांना बोलायला लागते आणि राणी कशी मुलगी आहे आणि तुम्ही कसे आहात हे त्यांना सांगत असते. तर आता इथे ही उर्मिला देखील सुरू होते. उर्मिला म्हणते की यांनीच राणीला शिकवलं असेल की कशा प्रकारे इंद्रा भाऊजींना जाळ्यात ओढायचं आणि एकदा या घरात शिरायचं आणि मग हळूहळू करून त्यांच्याकडनं पैसे काढते करायचे. आजाराच्या बहाण्याने का होईना ते पैसे काढते करायचे. इकडे राणीची आई म्हणते की उर्मिला बाईसाहेब, असं काहीच नाही आहे, आम्ही कधीच त्यांना पैसे मागितले नाही. तर आता इकडे ही मालती जी आहे ती बोलते की उर्मिला जे बोलते ते खरंच आहे, फक्त पैशांसाठीच तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या गळ्यात बांधला आहे. तर त्यानंतर आता इकडे आणि निघाले आहेत वर तोंड करून पुन्हा पैसे मागायला, असं मालती त्या दोघांना म्हणते. पण तेवढ्यातच बुवा जे आहे ते लगेचच पिशवीतले पैसे काढतात आणि बोलतात की मालती मॅडम, आम्ही आबांसाठी पैसे गोळा केले आहेत आणि आमच्याकडून हे 10,000 रुपये आबांच्या इलाजासाठी. बुवा असं म्हणतात आणि मालती जी आहे ती आणखीनच संतापते. तिला वाटतं की आमच्यावर एवढी वाईट वेळ आली आहे का ह्या भिकारड्या माणसांकडनं पैसे घेण्याची. तर आता इथे मालती बोलते की काय, तुम्ही आमच्यासाठी पैसे घेऊन आलात? आम्ही सांगितलं होतं का तुम्हाला आम्हाला भीक द्यायची? आमचे काय एवढेही वाईट दिवस आलेले नाही आहेत की तुमच्याकडून आम्ही पैसे घ्यावेत. हे पैसे घ्यायचे आणि परत निघायचं, आम्हाला तोंडही दाखवायचं नाही. तर आता इथे बुवांचा आणि राणीच्या आईचा खूप अपमान मालतीने केलेला आहे. तरी देखील आता बुवा इथेच उभे असतात. मालती त्यांच्या हातातले पैसे घेते आणि फेकून देते. तर आता इथे ज्यावेळी मालतीने बुवांच्या हातातील पैसे घेतलेले आहेत आणि फेकून दिले आहेत, त्याचवेळी समोरून आबा आलेले आहेत आणि आबांच्या पायापाशीच ते पैसे पडलेले आहेत. तर आता आबा हे सगळं पाहतात आणि त्यावेळी आबांना खूप वाईट वाटतं की मालतीने राणीच्या बुवांचा आणि पैशांचा अशा प्रकारे अपमान केलेला आहे. आबा ते पैसे उचलतात आणि समोर येतात आणि बोलू लागतात की मालती, हा काय प्रकार आहे, तुम्ही पैशांचा असा अपमान कराल का? हे पहा, मला माहीत आहे तुम्हाला याची किंमत नसेल, पण मला याची किंमतही आहे आणि जाणही आहे. हे गावकऱ्यांचं माझ्याप्रती प्रेम आहे. आता आबा मालतीला खूप काही बोलतात आणि मालती म्हणते की हे पहा, मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. मला ह्या अशा भिकारड्या माणसाकडून पैसे घ्यायचेच नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही त्यांचे पैसे वापस करा आणि त्यांना इथून जायला सांगा. तर त्याचनंतर आता इथे आबा मालतीला खूप काही बोलतात आणि तेवढ्यातच उर्मिलाही काहीतरी बोलते आणि आबा बोलतात की हे पहा मालती, मला माहीत आहे तुम्हाला कोण जवळचं वाटते आणि कोण लांबचे वाटतात. हे लोक तुम्हाला जवळचे वाटतात ना? आबा जे आहे ते उर्मिलाकडे हात करून बोलतात की या माणसाने आपल्याला एका दिवसात 7 लाख रुपये दिले विक्रांतने, पण ते कशा पद्धतीने दिले आणि का दिलेत हे तुम्हाला माहिती आहे का? हे पहा, तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही, पण मला सगळं माहीत आहे. तर त्यानंतर आता इथे आबा बोलतात की पण बुवाने आणि राणीच्या आईने, सुरेखाताईने हे जे काही पैसे आहेत ते अगदी प्रेमाने आणि माझ्या जीवासाठी दिले आहेत. मला अशा माणसाकडून पैसे घ्यायचे नाहीत ज्याने आपले हाल केले, ज्याने आपल्याला भीक मागायला लावली, ज्याने आपल्याला नोकर बनवलं. तर आता इथे मालतीला राणी देखील सांगते की मालती मॅडम, ते आपल्याशी कसे वागलेत हे तुम्ही एवढ्या लवकर कसे काय विसरू शकता? तर आता इथे मालती जी आहे ती राणीच्या बोलण्याने आणखीन हर्ट होते. तिला वाटतं की हिने मला काही बोलावंच नाही, पण राणीने सगळं काही तिला ऐकवून दाखवलं की कशा पद्धतीने त्यांनी आपला अपमान केला होता, आबांचा अपमान केला होता आणि आता तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवायला निघाला आहात. तर आता इथे मालती बोलते की राणी, तू गप्पच बस, मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही आणि कोण जवळचं आहे आणि कोण लांबचं आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर त्यानंतर आता इथे मालती जी आहे ती उर्मिला बोलते की उर्मिला, एक काम कर बाई, तू आता आज जा. हे बघ, आता तुला इथे काहीही बोललेलं सहन होणार नाही, त्यामुळे तू प्लीज आज जा.
तर आता उर्मिलाला मालतीने जायला सांगितलेलं आहे आणि उर्मिला देखील तिथून घरामध्ये जायला निघते. इकडे मालती बोलते की तुम्ही सगळ्यांनी ना ठरवलं आहे की माझं कुणी ऐकायचंच नाही आहे, तुम्ही फक्त तुमच्या मनाचंच करणार आहात, असं म्हणून आता मालती तिथून निघून जाते आणि आबांना म्हणते की मला हे तुमचं वागणं पटलेलं नाही. तर आता इथे मालती गेल्यानंतर बुवा जे आहेत ते आबांकडे पाहतात आणि बोलू लागतात. बुवा म्हणतात की खरंच आबा आम्हाला माफ करा, आम्ही इथे यायलाच नको होतं. तर आता इथे आबा बोलतात की हे पहा बुवा, तुमचं काही चुकलं नाही आहे, तुमच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे म्हणून तुम्ही हे सगळं केलं, पण मालतीला ही गोष्ट कधीच कळणार नाही, कारण त्यांना समजूनच घ्यायचं नसतं. आबा बोलतात की मला ती सतत तुमचा अपमान करते आणि मला ते अजिबात आवडत नाही. इकडे आता विक्रांत आणि विक्रांतसोबतचा जो काही माणूस आहे तो इंद्राला पाहत असतो आणि ते म्हणत असतात की आता हीट प्रचंड वाढली आहे. तर आता इथे इंद्राला त्रास होत असतो. इंद्रा म्हणत असतो की आता लवकरात लवकर हे सगळं रिपेअर करावं लागेल, कारण जर हीट आणखी वाढली तर मला ती सहन होणार नाही, इंद्रा असं म्हणत असतो. आणि इंद्राने एक एक पार्ट बसवायला सुरुवात केलेली आहे, जे की त्या माणसाने सगळे ढिले करून ठेवलेले असतात. तर आता इकडे इंद्राच्या लक्षात येतं की डॉक्टरांनी सांगितलं आहे जर 7 दिवसात आबांचं ऑपरेशन झालं नाही तर आबांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि काहीही होऊ शकतं. त्यामुळे आता इंद्रा ठरवतं की नाही, आता थांबून जमणार नाही, कारण आबांच्या जीवाचा प्रश्न आहे, असं म्हणत आता इंद्रा हार मानत नाही आणि ती मशीन रिपेअर करत तिथेच त्या हीटमध्ये बसतो. गॅस देखील लीक झालेला असतो आणि इंद्रा आता ते गॅस जिथे लीक झालेला आहे ते देखील बंद करतो. इकडे तो माणूस म्हणतो की मला असं वाटतं की त्याने ना तो गॅस लीक जिथे झालाय ना ते देखील त्याने बंद केला आहे. तर आता इथे विक्रांत म्हणतो की तो गॅस लीक झालेला त्याने बंद जरी केला असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण हीट एवढी आहे आणि त्या हीटमुळे त्याला त्रास होणार. तर आता इथे तो माणूस देखील म्हणतो की हो अगदी बरोबर, त्या हीटमुळेही तसा जीव जाऊ शकतो. तर आता फक्त 2 मिनिट जरी आतमध्ये राहिला तरी देखील त्याचा जीव तिथे जाऊ शकतो, असं त्या दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं. तर त्याचनंतर आता इकडे इंद्रा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला आता त्या मशीनच्या बाहेर पडायचं असतं. तर आता तिथे त्याला त्रास घ्यायला अगदी जास्त त्रास होऊ लागतो. इंद्रा त्या मशीनच्या बाजूला येण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो. पण कसंही करून हळूहळू का होईना तो त्या दरवाजापाशी येतो आणि दरवाजापाशी आल्यानंतर तो अगदी खाली बसतो. आणि आता इथे विक्रांतला वाटतं की आता इंद्राचा खेळ इथेच संपणार आहे आणि विक्रांतच्या चेहऱ्यावर लगेचच स्माईल येते, कारण इंद्रा जो आहे तो अगदी खाली वाकलेला असतो. त्याला असं वाटतं की आता इंद्रा उठणारच नाही, पण इंद्रा जो आहे त्याने हिंमत हारलेली नसते. इंद्राला काहीही करून त्या मशीनच्या बाहेर पडायचं असतं आणि 1,00,000 रुपये कमवून आबांच्या इलाजासाठी न्यायचे असतात. तर थोड्याच वेळात इंद्रा पुन्हा उठून उभा राहतो आणि दरवाजा उघडतो आणि त्या मशीनच्या बाहेर पडतो. आता हे दृश्य पाहून विक्रांतचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला आहे प्रेक्षकांनो. तर आता इथे ते दोघेही जण चकित होऊन पाहतच राहतात आणि इंद्रा जो आहे तो बाहेर पडलेला आहे आणि बाहेर येऊन त्याने लगेचच मशीनचं बटन ऑन करून पाहिलं आणि ती मशीन स्टार्ट झाली. तर आता इथे ती मशीन स्टार्ट झाल्यानंतर इंद्रा लगेचच खाली बसतो आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आता इथे लगेचच कामगार पळत पळत येतात आणि इंद्रासाठी एक जण पाणी देखील घेऊन येतो आणि इंद्रा तिथेच त्या कामगाराच्या हातून पाणी पितो आणि त्याने त्याला जरा बरं वाटतं. पण त्याच्या अंगात हीट खूप झाली असते. त्याच्या नाकांमधून त्याच्या तोंडांमधून हीट अगदी आतपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे त्याला त्याचा त्रास होऊ लागतो. तर आता लगेचच विक्रांतच्या शेजारचा माणूस इंद्राच्या समोर जातो आणि पाहू लागतो तर मशीन स्टार्ट झालेली असते. इंद्रा बोलतो की तुमचं काम झालं आहे, मला माझे पैसे हवे आहेत. तर लगेचच तो व्यक्ती त्याच्या खिशातनं 1,00,000 रुपये काढतो आणि इंद्राच्या हातामध्ये देतो. तर त्यावेळी इंद्रा ते पैसे हातात घेऊन तिथून जायला लागतो. इंद्रा खूप खुश असतो खरं तर, पण जास्त त्याला त्रास होऊ लागतो. तो विक्रांतसोबतचा जो काही व्यक्ती आहे तो इंद्राकडे मात्र जाताना पाहतच राहतो. त्याला कळत नाही की या माणसाने हे असं एवढ्या हीटमध्ये कसं केलं
आणि तरीही त्याला काहीच झालं नाही. तर आता इथे इंद्राचं त्याला नवल वाटत असतं. सगळे कामगार इंद्राकडे पाहत असतात आणि इंद्रा मात्र स्वतःच्या खांद्यावर स्वतःचा शर्ट टाकून तिथून सगळ्यांच्या मधून चाललेला असतो आणि विक्रांत देखील त्याला पाहतच राहतो. विक्रांतला वाटतं की हा डाव देखील फेल गेलाय. इकडे आबा जे आहेत ते घरी असतात आणि राणी त्यांची काळजी घेत असते. जेवण झाल्यानंतर त्यांना गोळ्या औषध वगैरे सगळं काही राणीच देते आणि त्यांना झोपायला सांगते. आबा इथे झोपतात आणि त्यानंतर राणी स्वतःचं आवरण्यासाठी किचनमध्ये जाते. तर मालती लगेचच तिचा हात पकडते आणि बोलते की चल माझ्याबरोबर तू बाहेर चल. तिचा हात अगदी घट्ट पकडलेला आहे आणि राणी तशीच मालतीबरोबर बाहेर जाते. राणी मालती मॅडमला विचारू लागते की मालती मॅडम काय झाले, तुम्ही मला बाहेर का आणलं आहे. तर आता लगेचच ती राणीचा हात पकडते आणि तिला धक्का देते. राणी खाली पडते. खाली पडल्यानंतर लगेचच ती तिच्या हातावरती पाय देते आणि तिचा हात रगडू लागते आणि विचारू लागते की सांग, मला सांग, तुझ्या आईला आणि तुझ्या बाबाला कुणी सांगितलं हे सगळं. त्यांना कोणी सांगितलं आमच्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी. मला माहीत आहे तूच सांगितलं असणार, कारण आमचा सगळ्या वस्तीसमोर अपमान व्हावा असं तुला वाटत असेल ना. तर आता इथे राणी बोलते की नाही मालती मॅडम, मी असं कोणालाही काही सांगितलं नाही, मला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर इथे मालती तिचा हात अगदी दाबत असते आणि राणीला त्याचा त्रास होत असतो, पण मालती जी आहे ती सोडत नाही. मालती म्हणते की इथून पुढे आणखीन काही केलं तर तुला यापेक्षा जास्त शिक्षा होईल. असं म्हणत मालती तिथून तिच्या हातावरून पाय काढते आणि आतमध्ये निघून जाते. पण आता इथे राणीच्या हाताला मात्र इथे सगळी माती लागलेली असते. तिने एकदम जोरात तो रगडलेला असतो आणि तिच्या हातात खूप जास्त त्रास होत असतो. तर आता इथे विक्रांत देवाला म्हणत असतो की माझी एकही गोष्ट तू ऐकत नाहीस, फक्त एक गोष्ट मागितली होती ती देखील पूर्ण झाली नाही. मला सांग ना, तुझ्यासाठी काय उपवास तपास करू का, जेणेकरून माझं म्हणणं तू ऐकशील. तर आता इथे विक्रांत देवावरती चिडलेला असतो आणि इकडे इंद्रा जो आहे तो हळूहळू घरी आलेला आहे. अगदी रात्र झालेली आहे त्याला येण्यासाठी. तर त्यानंतर तो येऊन तिथेच बाहेर बाजीवरती बसतो आणि राणी बाहेर येते आणि तिला दिसते की इंद्रा इथे बाहेर येऊन थांबलेला आहे, पण इंद्रा खूप अस्वस्थ दिसत आहे. हे पाहून राणी इंद्राला विचारते की सर काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का. तर त्यावेळी इंद्रा राणीला काहीच सांगत नाही आणि राणी जी आहे ती इंद्राला विचारते की मला माहीत आहे नक्कीच काहीतरी झालं आहे, जेणेकरून तुम्ही असे शांत आहात. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की हो राणी, सांगतो तुला. तर आता राणी त्याच्या हाताला हात लावते आणि त्याला खूप ताप आलेला असतो. तर आता राणी विचारते की सर तुम्हाला ताप आलाय, एवढा ताप कसं काय आलाय, मला सांगा, तुम्ही कुठे गेला होतात आणि काय करत होतात दिवसभर. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू शांत हो, तू पॅनिक होऊ नकोस, मी तुला सगळं काही सांगतो, पण तू जास्त आवाज वाढवू नकोस, जेणेकरून आईला आणि आबांना सगळं काही कळेल. तर आता राणी बोलते की मला सांगा आधी तुम्ही कुठे गेला होतात. तर आता इंद्रा बोलतो की हो बाई, तुला सांगतो सगळं, पण तू आधी शांत हो. तर आता इंद्रा सांगू लागतो की राणी, मी एक मशीन रिपेअर करायला गेलो होतो आणि त्या मशीनमध्ये खूप हीट होती आणि मला त्याने जास्त त्रास होत आहे. तर आता इथे राणी बोलते की मग तुम्हाला त्या मशीनमध्ये त्रास होत होता तर तुम्ही ती का रिपेअर करत बसला, तुम्ही स्वतःच्या जीवाकडे जरा पहा ना. राणी इंद्रावरती प्रचंड चिडते. राणी म्हणते की तुम्हाला जर काही झालं तर मी कोणाकडे पाहू, आबा आणि मालती मॅडम कोणाकडे पाहणार. प्लीज तुम्ही असं काही करू नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. मला माहीत आहे आपल्याला पैशाची गरज आहे, पण तुम्ही तुमच्या जीवाला काही बरं वाईट करून घेतलं तर मी काय करायचं. तर आता इकडे आबा तेवढ्यातच पोहोचतात आणि आबा त्या दोघांचं बोलणं ऐकतात. तर आता पुढील भागात इकडे इंद्राला खूप रात्रीचा ताप आलेला आहे आणि राणी त्याची रात्री काळजी घेत असते, त्याला पट्ट्या वगैरे टाकत असते आणि तेवढ्यातच राणीला आता तिच्या त्या गाडी मालकाचा फोन येतो आणि इकडे इंद्रा तापाने फणफणलेला आहे. गाडी मालक म्हणतो की मॅडम, तुम्ही जर आजचं काम केलं, कारण आज जास्तीचं काम आहे, जर तुम्ही आजचं काम केलं तर तुम्हाला 2 लाख रुपये जागेवर मिळतील, त्यासाठी तुम्हाला आज कामाला यावं लागेल. तर आता इथे राणी बोलते की आता काय करू, तापाने फणफणलेले आहे सर आणि असं त्यांना सोडून नाही जाऊ शकत मी, काय करू मी आता. राणीचं डोकं आता बंद पडलं आहे की काय करावं. आज तर 2 लाख रुपये मिळणार आहे म्हटल्यानंतर राणीला असं वाटतं की काय करू, जाऊ का. पण एकीकडे सरांच्या तब्येतीमुळे तिचा पायही पुढे ओढत नाही. तर आता पुढील भागात राणी नक्की जाईल का इंद्राला अशा अवस्थेत सोडून, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.